ते आपण या ठिकाणी दोन प्रकारचे लागण केलेले आहे. त्यामध्ये एकामध्ये आहे रासायनिक खत व दुसऱ्यामध्ये आहे बायो वेज सेल एल्ट्रो ट्रायो. ही लागण केली होती 28/7/2025 रोजी. रासायनिक मध्ये बघितलं तर मुळांची संख्या कमी आहे व उगवण क्षमता पण कमी आहे. एका ह्याच्यामध्ये 6 बी पेरलेलं होतं, त्यातले 3च फक्त उगवून आलेले दिसतात. त्यानंतर सेंद्रिय मध्ये बघितलं तर मुळ्यांची संख्या भरपूर आहे, स्टंपची जाडी आहे, त्यानंतर उगवण क्षमता ही 4 झालेली आहे या ठिकाणी. अशा प्रकारे हे चांगलं आहे खत. त्यानंतर शेतकऱ्यांनी पण आम्ही सल्ला दिला, शेतकऱ्यांच्याकडून पण चांगले प्रतिसाद मिळत आहे. याचा ओके, तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकाल याबद्दल, खताबद्दल? रासायनिक खतामध्ये हे मिक्स करून टाकावे. ओके, खत रासायनिक खत वापरावे. ठीक आहे. रासायनिक खतासोबत ही एकरी 1 बॅग दिलं तर तुमच्या रासायनिक खताची इफिशियन्सी वाढवते आणि आणि करून द्यायचं काम करून करते. देते. ओके. तर तुम्ही या रिझल्ट जे तुम्ही बघितले, तर याच्यापासून तुम्हाला काय वाटतं? काय समाधानी आहात शेतकरी, किंवा शेतकऱ्यांनी तुम्हाला काय प्रश्न विचारले? इथं सेंद्रिय मध्ये स्टंपची जाडी चांगली झाली आहे, पानाची रुंदी चांगली झाली आहे. व रासायनिक मध्ये म्हणावं तर स्टंपची जाडी झालेली नाही व पानांची रुंदी सुद्धा झालेली नाही. पांढऱ्या मुळांची संख्या भरपूर आहे सेंद्रिय मध्ये. शेतकऱ्यांनी बघितल्यानंतर तुम्हाला विचारलं काय हे काय आहे, कशाचा डेमो लावलाय? हो, विचारले. शेतकऱ्यांनी सांगितले रासायनिक खताचं व हे सेंद्रिय खताचं आहे, त्यासाठी रासायनिक खतामध्ये सेंद्रिय खत मिक्स करून टाकायचं सांगितलं. ओके, तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकाल? रासायनिक मधून सेंद्रिय खत ही गेलेच पाहिजे. ओके, थँक्यू.